Hello friends, welcome to Bridge Course Class 9th Subject English. Activity number 34 Conversation. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी इंग्रजी सेतू अभ्यासक्रमातील ॲक्टिव्हिटी नंबर 34 आपण पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटी आहे कॉन्व्हर्सेशन म्हणजेच संभाषण. ॲक्टिव्हिटीतील पहिला भाग आहे लर्निंग आउटकम्स म्हणजेच अध्ययन निष्पत्ती. Engages in conversations in English with people from different professions using appropriate vocabulary. या कृतीच्या माध्यमातून विद्यार्थी विविध व्यवसायातील लोकांशी संवाद साधतात, त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन करतात आणि ते कॉन्व्हर्सेशन करताना योग्य अशा प्रकारच्या शब्दांचा वापर ते करतात. ॲक्टिव्हिटीचा दुसरा भाग आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड फॅसिलिटेटर. शिक्षकांसाठी किंवा सुलभकांसाठी सूचना. एक्सप्लेन द ॲक्टिव्हिटी इन सिम्पल वर्ड्स टू द स्टुडंट्स. साध्या सोप्या शब्दांमध्ये विद्यार्थ्यांना ही कृती समजावून द्यायची आहे. एनकरेज द लर्नर्स टू फ्रेम सिम्पल अँड शॉर्ट क्वेश्चन्स. विद्यार्थ्यांना छोटे आणि साधे प्रश्न तयार करायला प्रोत्साहित करायचं आहे. क्रिएट द सपोर्टिव्ह ॲटमॉस्फिअर टू मेक दिस ॲक्टिव्हिटी सक्सेसफुल. ही कृती यशस्वी करण्यासाठी आवश्यक असं वातावरण वर्गामध्ये तयार करायचं आहे. चौथा पॉईंट, मेक द लर्नर अवेअर टू यूज प्रॉपर व्होकॅब्युलरी. विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचे शब्द वापरायला सांगायचे आहेत. ॲक्टिव्हिटीचा तिसरा भाग आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी सूचना. पहिली सूचना, फ्रेम क्वेश्चन्स अकॉर्डिंग टू द गिवन सब्जेक्ट्स ऑर सिच्युएशन. विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयाला अनुसरून किंवा दिलेल्या प्रसंगाला अनुसरून प्रश्न तयार करायचे आहेत. यूज प्रॉपर व्होकॅब्युलरी. प्रश्न तयार करताना योग्य अशा शब्दांचा वापर करायचा आहे. कीप प्रॉपर सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन्स. प्रश्नांचा क्रम योग्य प्रकारे लावायचा आहे. बिगिन अँड एंड द इंटरव्ह्यू प्रॉपरली. मुलाखतीची सुरुवात आणि मुलाखतीचा शेवट चांगल्या प्रकारे करायचा आहे, योग्य प्रकारे करायचा आहे. ॲक्टिव्हिटीमधील चौथा भाग आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी म्हणजेच अध्ययन कृती. वन ऑफ युअर स्कूलमेट्स हॅज गॉट द स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड. तुमच्या शाळेतील एका सहकार्याला स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. फ्रेम 8 to 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन्स दॅट यू वुड आस्क व्हेन यू इंटरव्ह्यू हिम ऑर हर ॲट द स्कूल असेंब्ली. तर अशा तुमच्या या सहकार्याची मुलाखत असेंब्लीमध्ये घेण्यासाठी तुम्हाला 8 ते 10 प्रश्न तयार करायचे आहेत. एनकरेज द लर्नर्स टू डेव्हलप अ कॉन्व्हर्सेशन विथ फॉलोइंग क्वेश्चन्स विथ द पेअर ऑफ हिज ऑर हर एज. तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जो काही प्रश्नसंच दिलेला आहे त्या प्रश्नसंचाचा वापर करून आपल्या सहकार्याची अशा प्रकारे मुलाखत घ्यायची आहे. पहिला प्रश्न आहे, हाऊ इज युअर फिलिंग आफ्टर विनिंग दिस अवॉर्ड. म्हणजेच हा पुरस्कार मिळाल्यानंतर तुला कसं वाटतंय किंवा तुझी भावना काय आहे. दुसरा प्रश्न, व्हॉट इज युअर इन्स्पिरेशन. तुझी प्रेरणा काय होती किंवा तुला कोणापासून प्रेरणा मिळालेली होती. तिसरा प्रश्न, हू हेल्प्ड यू टू अचीव दिस अवॉर्ड. हा पुरस्कार मिळण्यासाठी तुला कोणी मदत केली. चौथा प्रश्न, व्हॉट चॅलेंजेस डिड यू फेस टू प्रिपेअर युअर सेल्फ. हा पुरस्कार मिळवण्यासाठी जी काही तयारी करावी लागली त्यासाठी तुला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला. पाचवा प्रश्न, व्हॉट क्वालिटीज दॅट अन अवॉर्ड विनिंग स्टुडंट शुड हॅव. तुझ्यासारख्या पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यामध्ये कोणत्या प्रकारचे सद्गुण असायला हवेत. सहावा प्रश्न, व्हॉट शुड स्टुडंट हॅव टू डू टू अचीव दिस अवॉर्ड. विद्यार्थ्याने हा पुरस्कार मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे. सातवा प्रश्न, कॅन यू शेअर सम अचिव्हमेंट्स. या व्यतिरिक्त तू जे काही यश मिळवलेलं आहे त्याबद्दल तू काही सांगू शकशील का. व्हॉट इज युअर ॲडवाईस टू न्यू स्टुडंट्स. नवीन विद्यार्थ्यांना तुझा काय सल्ला आहे. व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स. आणि तुझे फ्युचर प्लॅन्स म्हणजेच तुझे भविष्याचं नियोजन कसं आहे. तर या प्रकारचे प्रश्न आपल्या त्या सहकारी विद्यार्थ्याला विचारायचे आहेत. एलिसिट द प्रॉपर रिस्पॉन्सेस फ्रॉम युअर पेअर. विद्यार्थ्यांनी आपल्या त्या सहकार्याकडून मिळालेली उत्तरं स्वीकारायची आहेत. हे प्रश्न आणि ह्या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहेत. ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी ऑर डेमो म्हणजेच सोडवलेली कृती. हे कॉन्व्हर्सेशन कशा प्रकारे सुरू होईल याचं एक उदाहरण किंवा नमुना या ठिकाणी दिलेला आहे. विद्यार्थ्यांनी तो काळजीपूर्वक लक्षात घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हे कॉन्व्हर्सेशन डेव्हलप करायचं आहे, पूर्ण लिहायचं आहे. स्टुडंट ए, हाऊ इज युअर फिलिंग आफ्टर विनिंग दिस अवॉर्ड. स्टुडंट बी, feeling great and satisfactory. Student A, what is your inspiration?
Student B, last year best student inspired me a lot. Student A, who helped you to achieve this award? Student B, my parents and teachers helped me a lot. In this way, a learner tries to develop a conversation with proper vocabulary and with proper questions with a pair. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी हे कॉन्व्हर्सेशन चांगल्या प्रकारे डेव्हलप करायचं आहे आणि या संभाषणादरम्यान योग्य अशा शब्दांचा वापर करायचा आहे आणि ही ॲक्टिव्हिटी वहीत लिहून ठेवायची आहे. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा भाग आहे प्रॅक्टिस म्हणजेच सराव. टेल द लर्नर्स टू कॉन्व्हर्स विथ हिज ऑर हर पेअर ऑन डिफरंट टॉपिक्स. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर वेगवेगळ्या विषयांवरती कॉन्व्हर्सेशन करायचं आहे, संवाद साधायचा आहे. इंग्लिशमध्ये हे तुमचं कॉन्व्हर्सेशन होणं आवश्यक आहे. एनकरेज द लर्नर्स टू टेक मोर इंटरव्ह्यूज. या ठिकाणी ज्या प्रकारे एक मुलाखत घेतलेली दाखवलेली आहे, इंटरव्ह्यू घेतलेली आहे, अशाच प्रकारच्या इतर व्यावसायिकांच्या किंवा इतर लोकांच्या मुलाखती विद्यार्थ्यांनी घ्यायच्या आहेत. आस्क हिम ऑर हर टू यूज प्रॉपर व्होकॅब्युलरी अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. प्रसंगाला अनुसरून योग्य अशा प्रकारचे शब्द विद्यार्थ्यांनी या प्रकारची मुलाखत घेताना वापरायचे आहेत. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा भाग आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी म्हणजेच विस्तारित कृती. टेक इंटरव्ह्यू ऑफ टीचर हू हॅज गॉट ॲन आयडियल टीचर अवॉर्ड रिसेंटली. नुकताच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेल्या एका शिक्षकाची मुलाखत विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. त्यासाठी योग्य अशा प्रश्नांची निर्मिती करायची आहे आणि ही मुलाखत योग्य अशा शब्दांचा वापर करून पूर्ण करायची आहे. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा भाग आहे इव्हॅल्युएशन. आस्क द लर्नर्स टू डेव्हलप डिफरंट कॉन्व्हर्सेशन्स विथ डिफरंट प्रोफेशनल्स. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधून त्यांच्या मुलाखती घेऊन अशा प्रकारचे संवाद वहीत लिहून ठेवायचे आहेत. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा भाग आहे दीक्षा व्हिडिओ ऑर ई कंटेंट. या ठिकाणी अशा प्रकारचा दीक्षा व्हिडिओ किंवा ई कंटेंट दिलेले नाही. ॲक्टिव्हिटीमधील शेवटचा भाग आहे माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न्ड म्हणजेच मी आज काय शिकलो. पहिला पॉईंट, युजिंग प्रॉपर व्होकॅब्युलरी इन कॉन्व्हर्सेशन. संभाषणामध्ये योग्य अशा शब्दांचा वापर करणे. हाऊ टू स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन प्रॉपरली. संभाषणाची योग्यपणे सुरुवात कशी करायची हे विद्यार्थी या ठिकाणी शिकलेले आहेत. फ्रेमिंग सिंपल अँड शॉर्ट क्वेश्चन्स. साधे आणि सोपे प्रश्न तयार करायचे विद्यार्थी या ठिकाणी शिकलेले आहेत. हाऊ टू कीप प्रॉपर सिक्वेन्स ऑफ अ कॉन्व्हर्सेशन. आणि संभाषणाचा योग्य क्रम राखण्याचंही विद्यार्थी या ॲक्टिव्हिटीमध्ये शिकलेले आहेत. तर अशा प्रकारे कॉन्व्हर्सेशन म्हणजेच संभाषण या विषयाची या टॉपिकची विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे तयार करावी. त्यासाठी चांगले प्रश्न तयार करावेत आणि योग्य अशा शब्दांचा वापर मुलाखती दरम्यान करावा. थँक यू फॉर वॉचिंग दिस प्रेझेंटेशन.